हाय गर्ल्स, गुड मॉर्निंग. ह्याच्या अगोदर आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टरमध्ये जनरल सोल्युशन फॉर्म्युला हे पाहिलं होतं. ह्याच्या अगोदर आपण प्रिन्सिपल सोल्युशन फॉर्म्युला हे पाहिलं होतं. आज आपण जनरल सोल्युशन फॉर्म्युला पाहणार आहोत. बघा ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट काय करत होतो, सपोज साइन थिटा इक्वल्स टू 1/2 असेल तर अगोदर साइन कशाची व्हॅल्यू 1/2 हे घेत होतो, ते एक प्रिन्सिपल सोल्युशन घेत होतो आणि परत नंतर साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तो फॉर्म्युला आपण घेत होतो आणि त्याच्यावरून एक परत व्हॅल्यू काढत होतो आणि त्या दोन्ही आपण त्याला काय म्हणत होतो, प्रिन्सिपल सोल्युशन किंवा प्रिन्सिपल फंक्शन म्हणत होतो. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, जनरल सोल्युशनमध्ये साइन थिटा इक्वल्स टू 0 आपल्याला दिलेला आहे. ओके, थिटा इक्वल्स टू एन पाय. ज्यावेळेस साइन थिटाची व्हॅल्यू 0च्या इक्वल्स दिलेली असेल किंवा साइन थिटाची व्हॅल्यू जर 0 दिलेली असेल किंवा 0च्या बरोबर दिलेली असेल तर त्यावेळेस आपण फॉर्म्युला कोणता यूज करायचा, थिटा इक्वल्स टू एन पाय. काय यूज करायचं आपण, थिटा इक्वल्स टू एन पाय. ओके, हे तुम्हाला रिसाईट करावं लागेल. त्याच्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू जर आपल्याला 0 दिलेली असेल, सपोज कॉस थिटा इक्वल्स टू 0, देन थिटा इक्वल्स टू 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2. थिटा इक्वल्स टू 2n प्लस इंटू पाय बाय 2. n बिलॉंग्स टू z. ओके, साइन थिटा जर 0 असेल तर थिटा इक्वल्स टू काय घ्यायचं, n पाय घ्यायचं. कॉस थिटा जर 0 असेल तर थिटा इक्वल्स टू काय घ्यायचं, 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2. आलं लक्षात, 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2. समजलं इतकं? थोडंसं हार्ड जाईल पण हे तुम्ही ज्यावेळेस लक्षात ठेवसाल त्यावेळेस तुम्हाला सोपं जाईल, ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम करसाल त्यावेळेस. ओके, बघा त्याच्यानंतर टॅन थिटा इक्वल्स टू 0. सपोज टॅन थिटा इक्वल्स टू जर 0 असेल, ह्याच्यामध्ये बघा साइन कॉसच्या नंतर हे इथे टॅन आहे. टॅन थिटा इक्वल्स टू 0 जर असेल तरी थिटा इक्वल्स टू काय घ्यायचं, एन पाय. म्हणजे साइन थिटा आणि टॅन थिटा दोन्हीच्या व्हॅल्यू जर 0 असल्या तर आपण थिटाची व्हॅल्यू काय घ्यायची, एन पायच घ्यायची. ओके, एन बिलॉंग्स टू झेड. साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा. आता साइन थिटा जर साइन अल्फाच्या इक्वल्स असेल, ओके, साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा, तर थिटा इक्वल्स टू काय घ्यायचं, एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. परत एकदा बघा, साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा जर असेल तर थिटा इक्वल्स टू काय घ्यायचं, एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. त्याच्यानंतर कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा. साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा असल्यानंतर काय घ्यायचं, थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. देन कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा. थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा. थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा घ्यायचं. देन साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा. आता ह्याच्या अगोदर आपण साइन थिटा इक्वल्स टू 0, टॅन थिटा इक्वल्स टू 0, साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा, कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा हे पाहिलं. आता स्क्वेअरच्या टर्म बघू. साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा जर असेल, हे बघा साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा जर असेल तर थिटा इक्वल्स टू आपल्याला घ्यायचं एन पाय प्लस मायनस अल्फा. परत एकदा लक्ष द्या, हे सोपं आहे, सगळीकडे सेमच आहे. साइन थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा जर असेल तर थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस अल्फा, एन बिलॉंग्स टू झेड. त्याच्यानंतर साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा, ही लाईन रिपीट लिहिलेली इथं. परत बघा, टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फा जर असेल, टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फा जर असेल तरी पण थिटा काय येणार आहे, एन पाय प्लस मायनस अल्फा. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फा असेल तर थिटा काय येणार आहे, एन पाय प्लस मायनस अल्फा. टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू टॅन स्क्वेअर अल्फा असेल तर थिटा काय येणार, एन पाय प्लस मायनस अल्फा. समजलं इतकं? प्रत्येकाने मला हे पूर्ण हे 10पर्यंत म्हणजे इथून हे बघा, या इथून हे इतके हे फॉर्म्युले मला 10 वेळेस लिहून पाठवा म्हणजे तुम्हाला लक्षात बसतात. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर 1 आणि 2 प्रिन्सिपल सोल्युशनचा होता. आता क्वेश्चन नंबर 3 कशाचा आहे बघा, जनरल सोल्युशनचा आहे. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग.
अगोदर जनरल सोल्युशनमध्ये साइन थिटा इक्वल्स टू आपल्याला 1/2 दिलेला आहे. जनरल सोल्युशनमध्ये लक्षात ठेवायचं की साइन थिटा इक्वल्स टू 0 आहे का? नाही. मग 0 नाही आहे याचा अर्थ आपल्याला एन पाय व्हॅल्यू घ्यायची का? नाही. साइन थिटा इक्वल्स टू काहीतरी साईनची व्हॅल्यू दिलेली आहे, ह्याचा अर्थ ही पण व्हॅल्यू साईनची आहे. हे बघा, साइन थिटा इक्वल्स टू ह्या 1/2ला आपण साइन π/6 लिहू शकतो. समजलं? हे कोणत्या फॉर्ममध्ये झालं? साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फाच्या फॉर्ममध्ये. आणि साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा जर असेल तर आपण काय घेतो? थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. बघा, साइन थिटा इक्वल्स टू अगोदर घ्यायचं, बट साइन π/6 इक्वल्स टू 1/2. साइन π/6ची व्हॅल्यू किती आहे? 1/2. साइन थिटा इक्वल्स टू या 1/2च्या प्लेसवर आपण साइन π/6 लिहू शकतो. ओके. त्याच्यानंतर साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा. आता हे साइन थिटा आणि साइन अल्फा हे दोन्ही इक्वलमध्ये आलेले आहेत, म्हणजे साइन थिटा इक्वल्स टू काय आलं? साइन अल्फा. त्यावेळेस आपण थिटा काय घेतो? इथे ॲरो केला तरी चालते. ओके. थिटा इक्वल्स टू, इक्वल करू नका, इथं ॲरो करून घ्या. हे बघा, इथं असा ॲरो दिलेला आहे, इथं ॲरो करून घ्या. थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा एन बिलॉंग्स टू झेड. साइन थिटा इक्वल्स टू साइन π/6, म्हणजेच थिटा इक्वल्स टू π/6 -1 टू द पॉवर एन. फक्त अल्फाच्या जागेवर आपण काय केलेलं आहे? अल्फाच्या जागेवर आपण π/6 लिहिलेलं आहे, कारण इथं अल्फाची व्हॅल्यू म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे? π/6ची, आणि तीच व्हॅल्यू कोणती? 1/2. मग अल्फाच्या प्लेसवर आपल्याला काय पुटअप करायचं? π/6. समजलं? झालं. आता बघा, तसंच कॉस थिटा इक्वल्स टू √3/2. कॉस कशाची तरी व्हॅल्यू √3/2 हे आपल्याला माहिती आहे. ह्याचा अर्थ इथं पण कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा येणार आहे. बघा, अगोदर बघायचं की ही व्हॅल्यू कशाची आहे. कॉस π/6ची व्हॅल्यू किती आहे? √3/2. कारण कॉस π/6 साइन π/6ची व्हॅल्यू 1/2 आहे. मग कॉस π/6ची व्हॅल्यू किती येणार आहे? √3/2. आलं लक्षात? बघा, कॉस π/6 इक्वल्स टू √3/2. कॉस थिटा इक्वल्स टू कॉस π/6 म्हणजेच कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा. हे बघा, कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा जर असेल तर थिटा काय येणार आहे? हे इथं आहे बघा, हे कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा असेल तर थिटा काय येणार आहे? 2n पाय प्लस मायनस अल्फा. कॉस थिटा आणि कॉस अल्फा इक्वल आले तर थिटा येणार आहे 2n पाय प्लस मायनस अल्फा. 2n पाय प्लस मायनस अल्फा. ओके. बघा, हे इथे 2n पाय प्लस मायनस अल्फा. आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला अल्फाची व्हॅल्यू पुटअप करायची. अल्फाची व्हॅल्यू किती आहे? π/6 झालं. आलं लक्षात? त्याच्यानंतर tan थिटा इक्वल्स टू 1/√3. आता ह्याच्यामध्ये बघा, tan थिटा इक्वल्स टू आपल्याला काय दिलेलं आहे? 1/√3 दिलेलं आहे. आता tan कशाची व्हॅल्यू 1/√3 आहे? तर tan π/6ची व्हॅल्यू 1/√3 आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर कारण 1/2 आणि √3/2, हे बघा, ही साइन π/6 ही कॉस π/6, हे दोन्ही जर आपण कॅन्सल केलं तर आपल्याला काय भेटते? tan π/6 भेटते. बघा, tan थिटा इक्वल्स टू tan अल्फा, थिटा इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा. अगोदर बघायचं की व्हॅल्यू कशाची? tan π/6 इक्वल्स टू 1/√3. tan थिटा इक्वल्स टू tan π/6, थिटा इक्वल्स टू n पाय प्लस मायनस π/6. डायरेक्ट आपल्याला फक्त काय करायचं? अल्फाच्या प्लेसवर काय लिहायचं? π/6. त्याच्यानंतर पुढं बघा, कॉटची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली? पुढचा क्वेश्चन बघा, 4 नंबरचा. कॉट थिटा इक्वल्स टू 0 इफ अँड ओनली इफ tan थिटा इक्वल्स टू 1/0 इक्वल्स टू इन्फिनिटी. बघा, कंडिशन दिलेली, कॉट थिटा 0 जर असेल तर कॉट tan हा काय आहे? कॉटचा रेसिप्रोकल आहे. कॉट थिटा जर 0 आला तर आपला tan थिटा काय येणार आहे? 1/cot येणार आहे, म्हणजेच 1/0 येणार आहे. हे बघा, 1/0लाच आपण काय म्हणतो? इन्फिनिटी म्हणतो. अगोदर बघायचं की tan थिटा इक्वल्स टू आपण जितकं जमेल तितकं साइन, कॉस आणि टॅनच्याच व्हॅल्यू घ्यायच्या. कॉट जरी आपल्याला दिलेलं असेल तर आपण टॅनच कन्सिडर करायचं, पण कॉटचा रेसिप्रोकल केल्याच्या नंतर टॅन कन्सिडर करायचं. ओके. इथं ऑलरेडी दिलेलं आहे, काही प्रॉब्लेममध्ये दिलेलंही नसते, त्यावेळेस आपल्याला समजून घ्यावं लागते की कॉट म्हणजे रेसिप्रोकल करायचा, नंतर आपण टॅनची व्हॅल्यू घेऊ शकतो कॉटचा रेसिप्रोकल करून. बघा, tan थिटा इक्वल्स टू काय आलेलं आहे? इन्फिनिटी आलेलं आहे. आता tan कशाची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे?
तर tan पाय बाय 2ची व्हॅल्यू इन्फिनिटी, tan 90ची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे. आलं लक्षात? म्हणजेच tan थिटा इक्वल्स टू tan पाय बाय 2 आलेलं आहे. काय आलेलं आहे? tan थिटा इक्वल्स टू tan पाय बाय 2. कारण हे जे मी तुम्हाला अगोदर फॉर्म्युले सांगितले होते त्याच्यामध्ये साईन कॉस आणि टॅनचेच फॉर्म्युले, म्हणून आपण कॉटचा चेंज आपण कशामध्ये करू शकतो? टॅनमध्ये. त्याचा रेसिप्रोकल घेऊन tan पाय बाय 2 इक्वल्स टू इन्फिनिटी, tan थिटा इक्वल्स टू tan पाय बाय 2. आता बघा हे आलं tan थिटा इक्वल्स टू tan अल्फा, आणि tan थिटा इक्वल्स टू tan अल्फा जर असेल तर आपण थिटा काय घेतो? n पाय प्लस मायनस अल्फा घेतो. ओके, बघा n पाय प्लस मायनस अल्फा किंवा प्लस अल्फा. tan थिटा इक्वल्स टू tan पाय बाय 2, थिटा इक्वल्स टू n पाय प्लस अल्फाची व्हॅल्यू किती आहे? पाय बाय 2. आलं लक्षात? सेक थिटा, त्याच्या पुढचं गणित बघा, 4 नंबरचं 5 नंबरचं बघा. सेक थिटा इक्वल्स टू √2. आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे? √2 दिलेली आहे. आता सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला √2 दिलेली आहे. आपल्याला सेकची फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सेकचा फॉर्म्युला माहिती आहे का? नाही. सेकचा रेसिप्रोकल काय होणार आहे? कॉस. कॉस थिटा इक्वल्स टू √2चा रेसिप्रोकल म्हणजेच 1/√2. कॉस कशाची व्हॅल्यू 1/√2 आहे? तर कॉस पाय बाय 4ची म्हणजे 45ची व्हॅल्यू 1/√2 आहे. साईन 45 आणि कॉस 45, कारण 45 प्लस 45 किती होतात? 90. बघा कॉस 45 इक्वल्स टू 1/√2. कॉस पाय बाय 4 इक्वल्स टू 1/√2. याचा अर्थ कॉस थिटा इक्वल्स टू कॉस पाय बाय 4. कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा. देन थिटा इक्वल्स टू, जर कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा असेल तर थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. काय येते? थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. हे बघा थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. त्याच्यानंतर कॉस थिटा इक्वल्स टू कॉस पाय बाय 4, देन थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. अल्फा म्हणजेच काय? पाय बाय 4. द जनरल सोल्युशन ऑफ, लास्टमध्ये आपण ही लाईन लिहू शकतो, द जनरल सोल्युशन ऑफ सेक थिटा इक्वल्स टू √2. आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं होतं? सेक थिटाच दिलेलं होतं. मग आपल्याला जनरल सोल्युशन कशाचं फाइंड आउट करायचं? म्हणजे आपण जरी त्याचा रेसिप्रोकल घेतला कॉस तरी आन्सर लिहिताना काय लिहायचं? सेक थिटा. द जनरल सोल्युशन ऑफ सेक थिटा इक्वल्स टू √2 इज थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस पाय बाय 4. ओके, त्याच्यानंतर च्या पुढचं बघा, त्याच्या नंतरचं काय दिलेलं आहे बघा. कोसेक थिटा इक्वल्स टू -√2. आता इथून मायनसच्या व्हॅल्यू सुरू झालेल्या आहेत बघा. कोसेक थिटा इक्वल्स टू -√2. कोसेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली? -√2. आणि इफ अँड ओनली इफ काय दिलेले? साइन थिटा इक्वल्स टू -1/√2. कोसेक जर -√2 असेल किंवा √2 असेल तर साईन काय येणार? त्याचा रेसिप्रोकल 1/√2 येणार. परंतु इथं मायनस आहे म्हणून इथं पण काय द्यायचं? मायनस द्यायचं. ओके, साइन पाय बाय 4 इक्वल्स टू 1/√2. आपल्याला माहिती आहे अगोदर बघायचं की साईन कशाची व्हॅल्यू 1/√2 आहे. साईन कशाची व्हॅल्यू 1/√2 आहे? तर साईन पाय बाय 4ची व्हॅल्यू काय आहे? 1/√2. हे झालं साईन थिटा इक्वल्स टू मायनस साईन अल्फा. आता आपण जे फॉर्म्युले पाहिले होते ते फक्त कसे पाहिले होते? साईन थिटा इक्वल्स टू साईन अल्फाच्या फॉर्ममध्ये. मायनसचा फॉर्म्युला होता का त्याच्यात? नाही. मग या मायनसला आपल्याला काय करावं लागेल? पॉझिटिव्ह करावं लागेल. ओके, मायनस साईन थिटा असेल तर आपण काय लिहू शकतो? साईन पाय प्लस थिटा लिहू शकतो. परत एकदा लक्ष द्या, फक्त आपल्याला इथं थोडासा चेंज करायचा आहे. अगोदर ॲज इट इज आपण ज्या व्हॅल्यू आहे त्या पुटअप करून टाकल्या अगोदरच्याच प्रॉब्लेमसारख्या. साईन थिटा इक्वल्स टू साईन अल्फाच्या फॉर्ममध्ये आलं आहे, फक्त इथं काय आलं आहे? मायनस आलेलं आहे. हे मायनस आपल्याला नाही पाहिजे. तर ह्या मायनसला कॅन्सल जर आपल्याला करायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. कोणता? हा साईन पाय प्लस थिटा इक्वल्स टू मायनस साईन थिटा. ज्यावेळेस आपण साईन पाय प्लस थिटा घेतो त्यावेळेस आन्सर काय ते? मायनस साईन थिटा. मग मायनस साईन थिटाच्या प्लेसवर आपण साईन पाय प्लस थिटा लिहू शकतो. समजलं? साईन पाय प्लस थिटाच्या जागेवर किती आहेत? पाय बाय 4. मग आपण इथं काय करू शकतो? साईन पाय प्लस पाय बाय 4. आलं लक्षात? हे बघा, म्हणजेच ह्याच्यामध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. साईन पाय प्लस पाय बाय 4. 4 × 1 4 पाय
4 पाय प्लस पाय अपॉन 4, ह्यालाच आपण म्हणतो 5 पाय अपॉन 4, म्हणजे साईन थिटा इक्वल्स टू साईन अल्फा. हे आलं पॉझिटिव्हच्या फॉर्ममध्ये. आता साईन थिटा इक्वल्स टू साईन अल्फा जर असेल तर आपण काय घेतो, थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. एन बिलॉंग्स टू झेड. थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन अल्फा. अल्फाच्या प्लेसवर आपण काय लिहू शकतो, पाय बाय 4. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रॉब्लेम, टॅन थिटा इक्वल्स टू -1. पुढच्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, टॅन थिटा इक्वल्स टू -1. आता आपल्याला माहिती आहे अगोदर बघायचं की टॅन कशाची व्हॅल्यू 1 आहे, तर टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 आहे. ओके, बट टॅन पाय बाय 4 इक्वल्स टू 1 आणि टॅन थिटा इक्वल्स टू -टॅन पाय बाय 4, कारण व्हॅल्यू आपल्याला मायनसमध्ये दिलेली आहे. टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फाचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, पण मायनस टॅन अल्फाचा माहीत आहे का, नाही. मग ज्यावेळेस आपल्याला -टॅन अल्फा घ्यायचं त्यावेळेस आपल्याला टॅन पाय मायनस थिटा करावं लागेल. फॉर्म्युला थोडा वेगळा आहे, त्याच्यात पाय प्लस थिटा होतं साईनमध्ये आणि ह्याच्यात पाय मायनस थिटा आहे. टॅन पाय मायनस एक्स इक्वल्स टू काय ते -10x. हे टॅन पाय मायनस एक्सच्या प्लेसवर आपण काय लिहिलं, पाय बाय 4. समजलं. हे बघा, एक्सच्या प्लेसवर आपण काय लिहिलं, पाय बाय 4. पाय मायनस पाय बाय 4, पायमधून पाय बाय 4 गेले, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 पाय मायनस पाय अपॉन 4, इथे येणारे 3 पाय अपॉन 4. टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फा, देन थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस अल्फा. तर टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फा जर असेल तर थिटा इक्वल्स टू आपण काय घेतो, एन पाय प्लस अल्फा. हे बघा, इथं फक्त अल्फाची व्हॅल्यू पुटअप करून द्यायची. आलं लक्षात इतकं. त्याच्यानंतर पुढं बघा, क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट, आता हे थोडं वेगळं आहे. साईन 2 थिटा इक्वल्स टू 1/2. ह्याच्या अगोदर आपण फक्त साईन थिटा इक्वल्स टू 1/2 बघितलं होतं. त्याच्यानंतर साईन थिटा इक्वल्स टू -1/2 पाहिलं होतं. आता साईन 2 थिटा इक्वल्स टू 1/2 आहे. बघा, थोडंसं चेंज आहे. तर अगोदर साईन पाय बाय 6ची व्हॅल्यू किती आहे, 1/2. ही व्हॅल्यू कशाची अगोदर बघायची, कारण आपल्याला साईन थिटा इक्वल्स टू साईन अल्फा दाखवायचं. काय शोधेट करायचं अगोदर आपल्याला, साईन थिटा इक्वल्स टू साईन अल्फा. साईन पाय बाय 6 इक्वल्स टू 1/2. साईन 2 थिटा इक्वल्स टू, हे कशाच्या इक्वल्स आहे, साईन पाय बाय 6च्या, म्हणजे साईन 2 थिटा इक्वल्स टू साईन पाय बाय 6. साईन थिटा इक्वल्स टू साईन अल्फाच्या फॉर्ममध्ये आलं. हे बघा, सपोज थिटा, इथं थिटाच्या प्लेसवर काय आहे, 2 थिटा. मग आपण ज्यावेळेस थिटाची व्हॅल्यू पुटअप करतो त्यावेळेस आपल्याला काय घ्यावं लागेल, 2 थिटा इक्वल्स टू साईन अल्फा. असं जर असेल तर थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. हे बघा, फक्त थिटाच्या प्लेसवर आपल्याला काय लिहायचं, इथं 2 थिटा लिहायचं. समजलं इतकं. 2 थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. अल्फा म्हणजेच काय, पाय बाय 6. बघा, थिटा इक्वल्स टू, आता हे जे 2 इंटू मध्ये इकडे येऊन आपण डिवाइडमध्ये घेऊ शकतो. हे इथलचे 2 आहे, इकडे येऊन जर आपण डिवाइडमध्ये घेतले तर 6 × 2 किती होतात, 12 होतात. समजलं इतकं. ओके, असेच पुढचे प्रॉब्लेम ह्याच्यामधले करा. काही नाही समजलं तर मला विचारा. ओके, आणि प्रत्येक मुलीने रिप्लाय देत जा.